थँक्यू. सुरुवात चांगली केली जर पाहिलं तर तारापूर 11 संघाने ज्या पद्धतीने आपण पाहतो टॅपच्या फटक्याने सुरुवात केली मिस्टर शाकीर आणि तदनंतर पाहिलं तर त्याच्या पाठोपाठ नक्कीच सैबाजला देखील आपण पाहिलं चौकार मारताना एक शाकीरच्या बॅटमधून तर एक सैबाजच्या बॅटमधून अशा 2 चौकार पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आणि तदनंतर कमबॅक देखील दीपेशचा आपण पाहिलाय मिस्टर अजय. आहा पहिला चेंडू इथे मात्र नक्कीच बाद होईल हिट विकेटच्या रूपाने हा सैबाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु बाद. थँक्यू. सोहिल आलाय. नक्कीच सोहिल आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी मार्कवर एक बाद झाल्यानंतर मात्र आपल्याला पाहायला मिळालाय 1 डाऊन मध्ये त्याला एंट्री आहे आणि हे दोन्ही फलंदाज पाहिले तर एक सुरेख जोडी आपण पाहतोय तारापूर संघाकडून. इथून जर पाहिलं तर अजय मोरे आपण पाहतोय खूप चांगली गोलंदाजी करताना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं गेलं. पुन्हा एकदा आता मात्र गॅप पडण्याचा प्रयत्न परंतु तिथे नक्कीच मिस्टर कल्पेश आपल्याला पाहायला मिळाला. चांगला क्षेत्ररक्षक म्हणून कल्पेशकडे पाहिलं जात आहे. या चेंडूवर रन्स एक कंप्लीट केलं गेलं. दीपक 11 संघ सन्मान चिन्ह घेण्यासाठी आपण यायचं आहे. पुन्हा एकदा टॅपचा फटका. वाह काय टॅप होता 1 हँडेड ज्या पद्धतीने म्हटलं गेलं नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला 1 हँडेड आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा वंदे स्पोर्टच्या माध्यमातून हा ऍक्शन रिप्ले अजयवर देखील हल्ला चढवला जातोय. पुन्हा एकदा आता मात्र एक तेरी तो एक मेरी अजय देखील जश्न मनवतोय. नक्कीच ज्या पद्धतीने टॅप खेळला होता पुन्हा एकदा टॅप खेळण्याचा प्रयत्न परंतु लेग ब्रेकचा मारा आणि सरळ यष्टांवर चेंडू आदळतोय. मोठा गडी बाद होताना मिस्टर शाकीर मुल्ला बॅक टू द डग आउट. हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ. हम मुझे प्यार हुआ मिस्टर जीशान नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 2 डाऊन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 सलामीची जोडी जर पाहिली तर नक्कीच बाद झाली. शाकीर आणि सैबाज सुरुवात चांगली केली होती. दीपक 11 टीम के कैप्टन तुरंत आइए सम्मान चिन्ह लेने के लिए. दीपक 11 जो संघ पराभूत होईल त्या प्रत्येक संघाला आपण सन्मान चिन्ह देणार आहोत. स्वर्गीय बाबू स्मृती चषकामध्ये. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. शेवटचा चेंडू इथे मात्र पायावर पडतोय. चेंडू डिक्लेअर झोन कडे वळवताना चेंडूला सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. प्रणित चेंडूला पकडतोय आणि इथे जर पाहिलं तर ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होती ती म्हणजेच 16 धावा. पहा पहिल्या षटकामध्ये जर पाहिले तर 10 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये जर विचार केला तर 2 मोठे गडी बाद झाले आहेत आणि 2 गडी बाद करत असताना फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्या अजय मोरेच्या माध्यमातून. तिसरे षटक चालू होण्याच्या अगोदर एक छोटीशी धून ऐकूया आणि पुन्हा या मैदानाच्या आतमध्ये. यानंतर होणार सामना टायटन विरुद्ध फायटर धोडीपूरचा बोथ कॅप्टन्स. आपण टॉस साठी यायचंय आणि दीपक 11 टेनी चला आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी या लगेच. आणि यानंतर फायटर धोडीपूरचा आणि टायटन संघ दोन्ही संघाच्या संघाने इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. येस नक्कीच आपण पाहतोय 2 षटक कंप्लीट केले गेले आणि 2 षटका अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा लावल्या आहेत. आहा पहिल्या चेंडूवर करारी परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडूवर जर पाहिलं तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. मयुरेशला आपण पाहिलं जबरदस्त एफर्ट लावताना पूर्णपणे बॉडीला स्ट्रेच केलं आणि चेंडूला अडवण्याचं काम या ठिकाणी जर पाहिलं तर हरिशंकरने देखील त्याला थँक्स म्हटलं असेल कारण की थोडासा शॉर्ट ऑफ प्लेन त्याला पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. सॉइल पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू आता खाली राहतोय. या चेंडूवर फायदा उठवता आला नाही. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे ती म्हणजे 17 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी हरिशंकर पाहायला मिळतोय आपल्याला गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 3 आणि 3ऱ्या षटकातील 3रा चेंडू.
लेंथ लाईन खूप चांगली आहे, अगदी पुढे टाकण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच प्रयत्नाने डबल माइंड होताना आपल्याला पाहायला मिळाला सोईल. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो चेंडू सोडला गेला, आक्रमण केलं नाही त्या चेंडूवर. आणि इथून जर पाहिलं तर डॉट चेंडू येताना या डॉट चेंडूच्या आधारे अजूनही धावसंख्या स्थिरावलेली आहे 17. हो चांगला फटका, परंतु त्या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय चिन्मय बंटी खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड करतोय. रन्स मिळत नाहीये, डॉट चेंडू येतोय. प्रत्येक डॉट चेंडू हा तारापूर 11 संघाचा थोडस टेन्शन वाढवेल. सुरुवात चांगली केली होती, परंतु एंड देखील चांगली करणे गरजेचं आहे. टॅप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बंटीच्या हातामध्ये. हाईट आहे बंटीची आणि त्यामुळे जर पाहिलं तर चान्स दिला जात नाहीये. चौकाराला अडवलं जात आहे चेंडू मैदानाच्या आतमध्ये. षटकातील जर पाहिलं तर शेवटचा चेंडू. हो चांगला फटका, इथे मात्र कल्पेच्या हातामध्ये चेंडू थेट जर पाहिलं तर प्रणितच्या हातामध्ये फेकला होता. इथून जर पाहिलं तर आणखीन एक डॉट चेंडू. या ओव्हरचा जर विचार केला तर हरिशंकर अगदी सुरेख सुरुवात केली. पहिल्या चेंडूने जर पाहिलं तर सिंगल रन्स दिली होती, मात्र 5 चेंडूवर कुठलेही रन्स आलेले नाही. एक ओव्हर कंप्लीट केली आणि एकच रन्स कंप्लीट केलाय. आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी प्लीज पाटील काका यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊया. कॅमेरामॅन मिश्रा आपण आमच्या स्टेजवर घ्यायचंय. यादवनगर या संघाला आपण देणार आहोत सन्मान चिन्ह. दीपक 11 संघाला सन्मान चिन्ह देण्यात येतं. या स्पर्धेची आठवण पाटील काका यांच्या शुभ हस्ते हा सन्मान चिन्ह दिला जाईल. नक्कीच अप्रतिम स्पर्धा आणि पहिलं वर्ष आहे बाबू स्मृती चषक. फायटर दोडीपूजा संघाचे संघनायक आणि टायटन संघाचे संघनायक टॉस साठी लगेच आपल्या टॉस बॉक्स कडे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत हे आपण दक्षता घ्या. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद कल्पेश आलाय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी विचार केला तर शिवसाई सरावली संघ मागच्याच आठवड्यामध्ये आपण पाहिलं तर नवली चषकामध्ये काही जबरदस्त खेळला होता. अंतिम 8 मध्ये प्रवेश देखील केला होता त्यांनी, परंतु आज आपण पाहतोय इथे तोच प्रयत्न राहील त्यांचा. इथे कुठली रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू होतोय. आतापर्यंत 17 धावांवर रोखून ठेवलाय. तारापूर सारखा जर पाहिलं तर बलाढ्य असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज कुठेतरी त्यांना रोखले जात आहे. जिशान पुन्हा एकदा डिक्लेअर झोन कडे खेळतोय. आक्रमण करावं लागेल कारण जर पाहिलं तर 18 धावा आतापर्यंत लावल्या आहेत. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे 4 चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. कोणत्या टार्गेट नक्कीच सेट केला जाईल. तारापूर संघ आपण फलंदाजीसाठी पाहतो. इथे मात्र टॅपचा फटका आहे. बंटी वा काय सुरेख चेंडूला इथे मात्र पूर्णपणे हवेत होते आणि हवेत असताना चेंडूला आतमध्ये ढकललं. ही जर पाहिलं तर नशिबाने आज साथ देत नाहीये. कारण की जर पाहिलं तर जिशानचा सोहेलचा नक्कीच आपण पाहतोय चांगला फटका होता, चांगला प्रयत्न होता, परंतु त्याला देखील अडवलं गेलंय. आता मात्र करारी फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. या 3 चेंडूवर चांगल्या पद्धतीने फील्ड करतोय. चेंडूला फील्ड करून जर पाहिलं तर सिंगलच रन्स या ठिकाणी खर्च करताना धावसंख्या 1 ने वाढली जाईल. 20 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती लागले. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू शिल्लक आहे षटकातील. फॉल्टो चेंडू आहे. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. बंटी आले चेंडूवर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु नाही, चुकले जात आहेत. जीवनदान मिळेल परंतु सिंगल रन्स देखील मिळतोय. 21 धावा. अगदी चांगली क्षेत्ररक्षण केलं. चांगलं जर पाहिली तर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना आपण पाहतोय टायटन संघ आणि डोडीपूजा फायटर संघ. दोन्ही संघाचे कर्णधार आपण इनिंग ब्रेक मध्ये लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं म्हणजे या चेंडू नंतर. 21 धावा. शेवटचा हा चेंडू आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड केलं गेलं. एक सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. 22 धावा स्कोरवरती आणि 23 धावांचं लक्ष ठेवलं जात आहे. या जाऊया आपण टॉस बॉक्स कडे आणि पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद डीजे. चला टॉस साठी लगेच. टाइटन टीम के कैप्टन और धोड़ीपूजा टीम के कैप्टन टॉस के लिए आइए तुरंत. धोड़ीपूजा फाइटर और टाइटन मतलब कैप्टन टॉस के लिए आ जाइए प्लीज.
दडोबीचा फायटर संघाचा संगणक आलेला आहे. विनंती असेल टायटन संघ टायटन संघ टाइटन टीम के कैप्टन तुरंत टॉस केला आहे. टायटन टीम टायटन संघाचा संगणक चला टॉस साठी या. अफजल हाशमी रियाज लगेच टॉस साठी यायचं प्लीज. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. चला सामना लगेच सुरू करायचा मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला तारापूर 11 तर एका बाजूला शिवसाई सरावली. हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. आजच्या रात्रीमध्ये दुसरा सामना आहे. चला विनंती टॉस साठी लगेच या. टायटन संघ ओव्हर टू संतोष पाटील. नक्कीच आपण पाहतोय सरावली संघ ज्या पद्धतीने आज गोलंदाजी केले खूप चांगलं. फक्त 23 धावांचं लक्ष त्यांच्या समोर असणार आहे. पण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर तारापूर संघ देखील तितकाच ताकदवान संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे जर पाहिलं तर रन रेटचा विचार केला रिक्वायर्ड रन रेटचा तर 5.75चा रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच आपण स्क्रीनवर देखील पाहू शकतायत जबरदस्त अपडेट मात्र धीरज गुप्ताच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय वंदे स्पोर्ट्स आता मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि प्रत्येक संघाकडून त्यांनी अगदी पर्सनली कॉल करून देखील प्रत्येक संघाच्या खेळाडूंना आपल्या पोझिशन मध्ये जी पोझिशन दिली होती त्या पोझिशन मध्ये फोटोशूट केले गेले. आणि तदनंतर अगदी जे 10 खेळाडू आहेत त्यांना पूर्णपणे आपण पाहतोय स्क्रीनवर आणण्याचं काम या वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून केलं जात आहे. नक्कीच आपण पाहतोय दीपेश गरत आणि दुसऱ्या बाजूला कल्पेश आपल्याला पाहायला मिळतंय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. तर शाकीर मुल्ला गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू घेऊन येतोय. 23 धावांचं लक्ष आहे. पहिला चेंडू जर पाहिला तर सिंगल रन्स खेळण्यासाठी आपण पाहतोय डिक्लेअर झोन कडे चेंडूला वळवलंय. दीपेशने सुरुवात चांगली केली. एक जाणीव आहे सिनियर खेळाडू आहे. अंडरम म्हणा ओव्हरम म्हणा मात्र चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी त्याच्याकडे अष्टपैलू खेळाडू असा दीपेश आपल्याला पाहायला मिळालाय. कल्पेश आपण पाहतोय चेंडूला खेळलाय परंतु अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण असेल तर नक्कीच काहीतरी चुका होत आहेत. आणि इथून जर पाहिलं तर मिस्टर शहबाज आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवर शहबाज कडून अपेक्षा नसते कारण की जर शहबाजला पाहिलं तर एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. परंतु आज थोडासा लो स्कोर आहे. दबाव थोडासा मनामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा दबाव असताना हा चौकार देखील पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली तर 5 धावांनी चांगली सुरुवात केली आहे शिवसाई सरावली संघाने. पुन्हा एकदा सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट केले जाते. धावसंख्या 1 ने वाढते. स्कोरबोर्डवर धावसंख्या 6 धावा. इथे मात्र आपण पाहतोय आणखीन एक चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच दर्शवलं गेलं. अतिकच्या माध्यमातून आपण पाहिली चांगले क्षेत्ररक्षण करताना कल्पेशने मात्र सुरुवात चांगली केली. बघूया पायावर चेंडू पडला होता. इथे मात्र कॉलिंग महत्वाची कॉलिंग होती परंतु दीपेश आणि कल्पेश मध्ये काहीच कॉलिंग राहिली नाही. आणि पहिल्या विकेटचं पतन होताना मिस्टर कल्पेश याला बॅक डगआउट मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतं. यस डीजे तर शहबाजला आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण करताना चांगली गोलंदाजी नक्कीच दर्शवली जाते. आता मात्र कमबॅक करण्याचा वेळ मात्र येताना आहा दीपेश अगदी अनुभवी खेळाडू आहे आणि या अनुभवाच्या बळावर फलंदाजी देखील चांगली करताना आपल्याला पाहायला मिळते. याआधी गोलंदाजी देखील आपण त्यांना पाहिली करताना. आता मात्र चांगल्या परिस्थितीमध्ये 1 षटक कंप्लीट केलाय आणि 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा ही स्कोरबोर्डवरती लागल्या जात आहेत. चेंडूचा खेळ जर पाहिला तर अजूनही आपण पाहतोय 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता असणार आहे. 18 चेंडू 12 धावा मॅचचं समीकरण असेल तर दुसऱ्या बाजूला फलंदाज मिस्टर अजय मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. छोटा पॅक बडा धमाका ज्याला नेहमीच आपण म्हणतोय तोच मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. बघूया गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सैफ. पहिला चेंडू वाईट चेंडू लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न नक्कीच सैफचा पाहायला मिळाला. आता मात्र अतिक कुठलाही चान्स देत नाहीये. चेंडूला पकडतोय आणि सुरेख
झेल आपल्याला पाहायला मिळाला. यस पंच मात्र दर्शवतायत गडी बाद आहे. यस आपण पाहतोय जे दोन संघ विजय होतील त्यांचा यापुढील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे, जे आपण नेहमीच पाहत असतो. त्यामुळेच पोफरंट संघ आपण तयारीत राहायचं आहे. यानंतर या दोन संघामधील जो विजेता संघ असेल तो थेट तुमच्या जोडीला अगदी क्वालिफाईड मॅच अंतिम 8 मध्ये प्रवेश करण्यासाठी एक संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. नवीन फलंदाज मिस्टर चिन्मय बंटी आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर आहे चिन्मय घरत. नक्कीच एक आक्रमक फलंदाज. प्रतिशिप शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चांगला फेकला जातोय. सेफच्या माध्यमातून डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळेल. स्कोरबोर्डवर आतापर्यंत धावसंख्या स्थिरावलेली आहे 12 या आकड्यावर. पुन्हा एकदा जिशांतला मात्र थोडस पुढे आणलं होतं. चेंडूवर रन्स मात्र थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु सिंगल रन्सच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा. अजूनही 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु नाही. चेंडू जर पाहिलं तर प्रॉपरली अचूक टप्प्यावर फेकला गेला आणि जर पाहिलं तर चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सैफ मात्र प्रयत्न करतोय कमबॅक करण्याचा, कारण की लो स्कोरिंग मॅच आहे. इथून जर पाहिलं तर आणखीन एक अतिककडे चेंडू. हा दुसरा झेल असणार आहे. अतिकच्या हातून जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आणि आणखीन एक विकेटचं पतन होताना मिस्टर दीपेश घरत याला बॅक टू द डगआउटला जावं लागेल आणि गडी मात्र बाद होतोय, तो म्हणजे तिसरा. एस डीजे इथे मात्र आपण पाहतोय आणखीन एक विकेटचं पतन होईल. सुरेख लेग ब्रेक आणि शेवटच्या चेंडूवर देखील विकेट मिळवतोय. आल्या पावल्या माघारी परतवतोय फलंदाजाला. हे प्रभू हे हरिराम कृष्ण जगन्नाथ सरावली संघ प्रेमानंद. आपला एक्स्ट्रा खेळाडू इथे नाहीये, प्लीज सरावली संघ. आतमध्ये नॉनस्ट्राईक एंडवर बंटी आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडवर आता मात्र जिम्मेदारीने खेळावं लागणार आहे. शैबाज झालाय नवीन गोलंदाजी मार्कवर. जर पाहिलं तर एक चौकार नक्कीच पहिली चौकार थोडीशी मिसफील्डच्या आधारे आपण पाहतोय सुटली होती, परंतु आता कमबॅक करावी लागेल. शैबाज सज्ज झालाय पहिला चेंडू हाताळण्यासाठी. ओहो हलक्या हाताने हलकीशी एज लागली होती. जर पाहिलं तर सेफ यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाला. थोडंसं डोक्यावर हात ठेवले त्यांनी, कारण की एक झेल घेण्याची संधी होती त्याच्याकडे, परंतु सिंगल रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत स्कोरबोर्ड लागले जात आहेत 14 धावा. आता मात्र अगदी नटराज स्टाईलने मारण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे दाद मागितली, परंतु पंच दर्शवतायत नॉट आउट. या ठिकाणी नक्कीच मयुरेश आपल्याला पाहायला मिळतोय तो डेंजर एंड कडे धावला होता. सिंगल रन्स कंप्लीट केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर 15 धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत.
अजूनही जर पाहिलं तर 8 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. चिन्मय स्ट्रायकिंग वर असणार आहे. तर चांगली सुरुवात केली शहबाजने देखील आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूवर 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र विकेटचं होईल. काय घडलंय नक्कीच पंच दर्शवतील. यस, कारण की अपील आपल्याला पाहायला मिळालंय, परंतु इथे डिसिजन पेंडिंग आहे. 3 पंच एकत्रित येताना डिस्कस करतील आणि जो काही निर्णय असेल तो मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. 1D डिक्लेअर मात्र आपल्याला पाहायला मिळाला. चॉप केला होता चेंडूला चिन्मय यांनी अगदी सुरेख पद्धतीने, परंतु चेंडू असं वाटलं की एज लागून बाहेर गेलाय की काय. मात्र हीच विचारसरणी असताना सुरेख कामगिरी पंचांच्या भूमिकेमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीर आहे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पंच जर पाहिलं तर रोहित आणि तिसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रथमेश. चांगली अशी अंपायरिंग करताना नक्कीच या बाबू स्मृती चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मयुरेश पुन्हा एकदा सज्ज असेल. आता मात्र चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. पहिली मॅच देखील आपण पाहिली खूप चांगल्या पद्धतीने रंगली होती. ही मॅच देखील तशाच पद्धतीने रंगते की काय. कारण लो स्कोरिंग मॅच असते ती कधी कधी हार्ड बनत असते. इथे मात्र तोच चित्र आपल्याला पाहायला मिळेल का, कारण की शहबाजने चांगली कमबॅक केलाय. पण एकदा फटका इथे मात्र आता देखील अतिक होते, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी 3 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत ते म्हणजेच 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. आठ चेंडू 3 धावा. थोडासा लो स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळाला. हा सामना सुरुवात चांगली केली होती. शाकीरने ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवर चौकार लगावली होती असं वाटलं होतं की एक मोठी धावसंख्या बनवेल, परंतु सुरेख गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यानंतर आपण पाहतोय 3 धावांची आता आवश्यकता आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र पहा सुरेख क्षेत्ररक्षण अतिकच्या माध्यमातून आणि सैफ याचं देखील चांगलं गॅदर पाहायला मिळाला अगदी यष्ट्यांच्या मागे. मात्र माघारी परतावा लागेल मयुरेश याला आणि विकेट मिळतोय तो म्हणजेच शहबाज याला. थँक्यू. यतीन भोईर येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 3 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आता मात्र तुमच्याकडे शिल्लक असेल. शहबाजने खूप चांगली गोलंदाजी दर्शवले. हा चेंडू जर डॉट आला तर मात्र तारापूर संघ थोडस जर पाहिलं तर चांगल्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बघूया काय घडेल काय बिघडेल. 7 चेंडू 3 धावा. फटका तर चांगला. अतिकच्या हातामध्ये चेंडू फेकलाय आणि बंटीला देखील बाद केलाय. बॅक टू बॅक 2 रनआउट या ठिकाणी. अतिक चांगले क्षेत्ररक्षण करताना आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये नक्कीच 3 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच 2 शेवटचे विकेट्स जे सरावलीच्या खाम्यामध्ये जे सरावलीच्या खेळाडू कक्षामध्ये आतापर्यंत शिल्लक आहेत. जाऊया एक छोटीशी धून ऐकूया आणि पुणे या मैदानाच्या आतमध्ये SDJ. चला जास्त डिस्कस करायचं नाहीये, परंतु आपण पाहतोय मॅच खूप चांगल्या पद्धतीने आलाय. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 3 धावा बनवायच्या आहेत. एका बाजूला विचार करतायत यतीन आणि प्रणित की नक्कीच या 3 धावा आपल्याला या बनवायच्या आहेत. पुढच्या फेरीमध्ये दखल करायचं असेल तर मात्र संघ जिंकवावा लागेल. आता आपल्यापर्यंत जी आहे ती जबाबदारीने खेळायचं आहे. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर फरदीन एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. अगदी सुरेख लेग कटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल. भरपूर वर्षाचा अनुभव आहे, परंतु या 6 चेंडूवर 3 धावा नक्कीच कंप्लीट केल्या जातील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. आतापर्यंत विकेटचा जर विचार केला तर 6 गडी बाद झाले आहेत सरावली संघाचे.
3 धावा कंप्लीट करायच्या आहेत आणि टॅपचा फटका आपल्याला पाहायला मिळाला डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट केलंय. आता मात्र 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मध्ये 2 धावाची आवश्यकता. नक्कीच 2 धावा या कंपल्सरी चेस कराव्या लागणार आहेत शिवसाई सरावली संघाला. काही ज्या पद्धतीने विकेट्स गेल्या आहेत आतापर्यंत जर पाहिलं तर तारापूर संघ प्रयत्न करतोय, लढतोय, संघर्ष करतोय, परंतु या संघर्षात जर पाहिलं तर जी धावसंख्या उभारली गेली अगदी 23 धावांची लक्ष ठेवलं गेलं होतं आणि हे 23 धावांचं लक्ष जर पाहिलं तर नक्कीच हे छोटस लक्ष आहे, परंतु सुरेख कामगिरी आतापर्यंत. दिवस मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र विकेटचा चान्स आणि यस गडी बाद होतोय. यतीन देखील बाद होताना सामन्यामध्ये आणखीन ट्विस्ट निर्माण होते, कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर विकेटचं पतन झालंय 7 आणि आता शेवटची गडी, शेवटची जोडी मात्र आपल्याला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. शेवटचं हे विकेट. प्रभु, हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? हमसे प्यार हुआ अलहमिया, हमसे प्यार हुआ अलहमिया, हमसे प्यार हुआ अलहमिया. थँक्यू. सुरेख कामगिरी मात्र तारापूर संघाची आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच जोरदार टाळ्या एकदा तारापूर संघासाठी, कारण की खूप चांगला लढला जातोय हा संघ. कमी धावसंख्येचं हा आव्हान होता. पुन्हा एकदा शिफ्ट शॉट केलाय, सिंगल रन्स या ठिकाणी, परंतु यस डिक्लेअर झोन स्कोर लेवल होतोय, परंतु रन्स इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 1 धावेची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 3 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता. 1 गडी बिलावला तरीही सामना विन होऊ शकतोय तारापूर. एका बाजूला जर पाहिलं तर नक्कीच हरिशंकर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोलंदाज फरदीन यांच्यामधील ही लढत आपल्याला पाहायला मिळते. काय घडेल काय बिघडेल हे मात्र नक्कीच येणाऱ्या 3 चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत जर पाहिलं तर पूर्णपणे मैदान शांत आहे आणि प्रेक्षक मात्र त्यांचा आनंद घेताना, कारण की 3 चेंडू शिल्लक आहे आणि 3 चेंडू मध्ये 1 धावाची आवश्यकता. हरिशंकर हा देखील अगदी गोलंदाज आहे, परंतु आज त्याला फलंदाजीची भूमिका पार पाडावी लागणार आहे. फरदीन पुन्हा एकदा हा चेंडू. हो हो हो, व्हॉट अ मॅच, जबरदस्त इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. तारापूर संघाने जर पाहिलं तर झुंज लढवलंय आणि सामना या ठिकाणी विन केलाय. अभिनंदन अभिनंदन तारापूर 11 संघ. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय अमित संके साहेब आहेत. डॉक्टर साहेब यांचा यथोचित सन्मान चिराग पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. चिराग या आपल्या शुभ हस्ते आपण डॉक्टर साहेबांचं स्वागत करूया. कॅमेरामॅन बिपिन मेहता आमच्या मुख्य व्यासपीठावर घ्या. नक्की डॉक्टर साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकले या स्पर्धेला उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज